तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलंही लेक्चर घेणार नाही. आता मी तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये पुढचं कसं फ्युचर असणार आहे टेकचं, त्याबद्दल मी एक रोडमॅप द्यायला आलेलो आहे. मेन म्हणजे की AI इंजिनियरचा रोडमॅप तुम्हाला सर्वांना इथे देण्यासाठी मी इथं आलेलो आहे. तर AI इंजिनियर आजच्या टायमिंगला सगळ्यात जास्त सॅलरी घेणारे. तुम्ही बघितलं असेल की मायक्रोसॉफ्टनी पण 3 करोडपर्यंत सॅलरी दिलेली आहे. इंडियामध्ये पण ॲव्हरेज पॅकेज जवळपास 10 ते 12 लाख रुपये ॲव्हरेज आहे. मिनिमम जर धरलं तरी 6 ते 12 मध्ये त्यांना काय पॅकेज हे असतं. पण हे AI इंजिनियर बनणं इतकं सोपं पण नाही. तुम्हाला खूप जास्त मेहनत तिथं घ्यावं लागते. तर त्याचा कंप्लीट रोडमॅप मी ह्या व्हिडिओमध्ये देतोय. प्रत्येक गोष्ट मी लाईन बाय लाईन सिलेबस तुम्हाला लिहून देण्याचा इथं प्रयत्न करणार आहे. मी इथं PPTचा यूज नाही करणार आहे. पाहिजे तर तुम्हाला मी एखादी नोट्स वगैरे तुम्ही माझ्यासोबत बनवत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. लगेचच्या लगेच सिलेबस लिहून घ्या जर तुम्हाला AI इंजिनियर बनायचं असेल तर. कारण की मला असं वाटतं की आता तो वे PPT वगैरे ह्या गोष्टी ठीक आहे, एक थोडासा ट्रॅडिशनल वे पण आपल्या याच्यामध्ये पाहिजे. कारण सिलेबस तुम्ही बघितला तर ChatGPT स्वतः पण तुम्हाला खूप जास्त गोष्टी जनरेट करून देते. पण मी एक असा सिलेबस देण्याचा प्रयत्न करतो की ज्याने तुमचं काय बऱ्याचशा गोष्टी एका हँड्स ऑन होऊन गेल्या ना, तुम्हाला कळेल पण काय नेमकी शिकायचं आहे. तर सगळ्यात पहिले AI इंजिनियरचं इम्पॉर्टन्स तुम्ही समजून घ्या. तर AI इंजिनियर काय असतो, AI इंजिनियर काय असतो हे तुम्हाला सगळ्यात पहिले कळायला पाहिजे. इम्पॉर्टन्स हाच आहे की याला जवळपास किती $336 एवढी सॅलरी त्यांनी दिलेली होती. कोणी? हे रिपोर्टनुसार आहे बघा. मी आता तो रिपोर्ट इथं पाहिजे तर इथं ॲड पण करून देतो व्हिडिओमध्ये, बघून घेऊ शकता की मायक्रोसॉफ्ट हायेस्ट पेड जॉब्स रिव्हील AI इंजिनियर लीड्स विथ द डॉलर. म्हटलं एवढी सॅलरी त्यांनी दिलेली रिपोर्टनुसार, एवढी सॅलरी त्यांनी दिलेली म्हणजे ऑलमोस्ट इंडियामध्ये जर बघितलं तर 3 करोडच्या इक्वल आहे. टोटल किती? 3 करोडच्या इक्वल आहे. बघा एवढी सॅलरी मायक्रोसॉफ्ट देत आहे. आल्यानं नॉर्मल सॉफ्टवेअर डेव्हलपरपेक्षा ही सॅलरी खूप जास्त आहे. आणि अजून तुम्ही बघितलं तर मेटाच टॉप AI रिसर्च इंजिनियर अर्न्स अबाउट ₹3.7 करोड बेस्ट सॅलरी डेटा शोज. मेटा माहिती ना, इंस्टाग्राम ज्याचं आहे, फेसबुक ज्याचं आहे, मेटाच टॉप AI रिसर्चवाले म्हणतो बघा मी, रिसर्चवाल्यांना एवढी सॅलरी आलं ना, म्हणजे 3.76 करोड एवढी काय सॅलरी आहे. नेक्स्ट आहे अजून एक न्यूज बघितलं, फॉर AI इंजिनियर फ्रेशर्स इन इंडिया टिपिकल पॅकेज इंडियामध्ये जर बघितलं त्या या बाहेरच्या कंपन्या बरोबर, मायक्रोसॉफ्ट आणि ही मायक्रोसॉफ्टसाठी आहे आणि ही कोणती आहे तुमची ही आपली मेटा कंपनी ना, त्यामध्ये एवढी सॅलरी त्याला मिळते. इंडियामध्ये जर बघितलं तुम्ही AI इंजिनियरची सॅलरी जवळपास 6 ते 12 LPA 6 ते 12 LPA आहे ॲव्हरेज सॅलरी. आणि टॉप कंपनीत जर बघितलं तर स्किल जर तुमच्यामध्ये जास्त असेल तर तुम्हाला जर स्टार्टिंग जी मिळते ती जवळपास 12 ते 15 लाखपर्यंत तुम्हाला सॅलरी मिळते इंडियामध्ये टॉप AI इंजिनियर. ही सगळ्या न्यूज मी इथं ॲड करून देतो तुम्हाला. हे सगळ्या ज्या गोष्टी आहे जसं व्हिडिओ चालेल तसं काय त्याची न्यूज पण ॲड करून देणार आहे. समजलं? आता नंतर आहे अजून एक की जॉब सीकर्स फाइंड अ न्यू सोर्स ऑफ इन्कम ट्रेनिंग AI टू डू द ओल्ड रोल्स. AI हिट्स द इंजिनियर्स हार्ड. 67% जॉब आर चेंजिंग. 85% टर्न टू अपस्किलिंग. आता या सगळ्या गोष्टी आहे, हे न्यूज वगैरे ह्या मी सगळ्या इथे टाकलेल्या आहे व्हिडिओमध्ये, वाटलंच तर मी नंतर टाकून देईल. आता इथं बघा की एवढी सगळ्या सॅलरी त्यांना दिली जाते. इवन इंडियामध्ये पण काय फ्रेशर्सला एवढी सॅलरी दिली जाते. कशाला? फ्रेशर्सला एवढी सॅलरी दिली जाते. पण सगळेजण म्हणतात सर AI इंजिनियर म्हणजे काय आहे नेमकी, त्याचं काय फुलफिल काय गोष्टी आपल्याला शिकावं लागतील ह्याचं आम्हाला माहीत नाही सर. आम्ही AI ML काय हे पण आम्हाला माहीत नाही. त्याचा पण रोडमॅप माझ्याकडे रेडी आहे, तो पण मी पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये लिंकअप करून देतो. आणि हे ज्या गोष्टी ना हे तुम्हाला मी अशा सिम्पल वेनीच सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण हार्ड कोड वेनी सांगितलं ना तुमच्या डोक्यामध्ये नाही जात. तुम्ही तिथल्या गोष्टी सोडून देता आणि काय व्हिडिओ बघून काम करायचं, पुढचं कामच घेत नाही. आलं ना? नेक्स्ट आहे हू इज अन AI इंजिनियर. हे झालं.
ए आय इंजिनियर कोण आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. ए आय इंजिनियर हू इज अ ए आय इंजिनियर. आता हू इज अ ए आय इंजिनियर? समवन हू बिल्ड्स intelligent system that can think, learn and make decision from the data just like a humans but faster. की असा माणूस, असं तुम्ही म्हणू शकता, असं मशीन की जे एकदम माणसासारखंच काम करते, अशा गोष्टी बनवणं म्हणजे काय ए आय इंजिनियरचं हे मेन पर्पज राहतं. जसं की फेस रिकॉग्निशन. आयफोनमध्ये ज्यांनी सिस्टीम बघितली असेल त्यांनी कळालं असेल की जेव्हा तुम्ही आयफोन हा ओपन करता तर तेव्हा तो काय फेस रिकॉग्निशन बऱ्याचशा मोबाईलला पण जॉईंट आहे. नंतर तुम्ही बघितलं असेल रिकमेंडेशन सिस्टीम. नेटफ्लिक्स झालं, तुमचं यूट्यूब झालं, इंस्टाग्रामवर तुम्हाला ज्या रील सजेस्ट केल्या जातात. नेटफ्लिक्सवर तुम्ही बघा की खूप साऱ्या तुम्ही ज्या सिरीज बघता त्या सिरीजला सिमिलर असणाऱ्या सिरीज किंवा तुम्हाला जे कंटेंट आवडते त्या कंटेंटचं पॅटर्न समजून घेऊन तुम्हाला नवीन गोष्टी सजेस्ट करणं वॉच हिस्ट्रीच्या बेसिसवर. यूट्यूबवर पण काय तुम्ही जर मराठी कोडिंग शाळाचे व्हिडिओ बघत असाल तुम्हाला मराठी रिलेटेड कंटेंट काय सजेस्ट करणं. अजून तुम्ही खूप सारे रिकमेंडेशन प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्रामवर बघा तुम्ही एखादी रील स्किप केली नंतर दुसरी रील येते, आपल्याला न्यू पॅटर्न येतो. जसं की जर तुम्ही एखाद्या रील लाईक केलं, जसं की तुम्ही क्रिकेटच्या रीलला लाईक केलं नंतर सगळ्या रील काय येतात तुम्हाला क्रिकेटच्या जायला सुरुवात होतं. तर अशा ज्या गोष्टी ॲनालिसिस करून तुम्हाला काय कंटेंट सजेस्ट करणं हे सर्व काम कोण करतं? तुमचा ए आय इंजिनियर करतो. जसं की फ्रॉड डिटेक्शन, बँकमध्ये काही फ्रॉड झाला आहे त्या फ्रॉडचं ॲनालिसिस करणं, डिटेक्शन करणं काम कोणाचं आहे? त्यांचं. नंतर चॅटबॉट जसं की जेमिनाय झालं, तुम्ही आता जे पण LLM मॉडेल यूज करता, जेमिनाय झालं, ChatGPT झालं, हे सगळे मॉडेल काय बनवण्याचं काम ते करत असतात. इवन तुमचे सर्च इंजिन जे तुम्हाला दिसत आहे ते पण काय बिल्ड करण्याचं काम ते करतात. आलं तुमच्या तुम्हाला ज्या गोष्टी सजेस्ट करेल की इन जनरल तुम्हाला असं असं इंस्टाग्राम म्हणजे काय असंच येते रील, यूट्यूब म्हणजे काय असेच व्हिडिओ रिकमेंड केले जातात असं नाही. यामागे खूप सारा रिसर्च आहे, खूप सारे लोक काम करतात आणि ते काम करणारे लोक कोणत्या याच्या फील्डमध्ये येतात? तुमचे ए आय इंजिनियरच्या फील्डमध्ये येतात. आता हा ए आय इंजिनियर हा काही ठिकाणी स्पेसिफिक केलेला आहे कंपनीने, काही ठिकाणी ML इंजिनियर पण आहे, काही ठिकाणी AIML इंजिनियर आहे, काही ठिकाणी डेटा सायंटिस्ट म्हणून पण पोस्ट घेतले जातात. आले ना. नेक्स्ट आहे आता की नेमकी सर म्हणजे सर ए आय इंजिनियरचं काम काय आहे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपरचं काम काय? का? कारण की आम्हाला आहे ना म्हणजे की आम्हाला नेमकी यांच्या मला डिफरन्सच माहीत नाही, यांच्या दोघांना मला डिफरन्स काय ह्याच माहीत नाही. तर मी यांचा मला डिफरन्स तुम्हाला क्लिअर करतो की सॉफ्टवेअर एक असतो सॉफ्टवेअर इंजिनियर आणि एक आहे तुमचा कोण? ए आय इंजिनियर. तर जो सॉफ्टवेअर इंजिनियर असतो ना तुमचा काय रूल बेस असतो, काय असतो? रूल बेस असतो. आणि हा जो असतो ना तुमचा डेटा ड्रिव्हन, काय डेटा ड्रिव्हन सॉफ्टवेअर इंजिनियर आणि काय ए आय इंजिनियर डेटा ड्रिव्हन. आता जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्याचं काम काय असतं माहिती का? तो कोर आयडिया म्हणजे की राईट्स फिक्स रूल युझिंग कोड. तो काय कोडच्या बेसिसवर जास्त काम करतो सॉफ्टवेअर इंजिनियर. जसं की फुल स्टॅक डेव्हलपर झालं, हे काय तुमचे सॉफ्टवेअर इंजिनियर जे काहीतरी सॉफ्टवेअर जसं की ॲप डेव्हलपर झालं, जे काय काही गोष्टी कोडच्या गोष्टी त्यांना ज्या शिकलेल्या आहे त्या गोष्टीचा उपयोग करून काय काही गोष्टी बिल्ड करणं हे काम कोणाचं असतं? हे सॉफ्टवेअरचं असतं. आणि जे आपले ए आय इंजिनियर असतात ते काय करतात? बिल्ड मॉडेल दॅट लर्न फ्रॉम डेटा. ते काय करतात की जो डेटा आलेला आहे युजरने जे इंटरॅक्ट केलेलं आहे त्या इंटरॅक्ट डेटा, जसं की यूट्यूबचे व्हिडिओ बघितले तुमच्या वॉच हिस्ट्रीच्या बेसिसवर तुम्हाला व्हिडिओ रिकमेंड करणं, नेटफ्लिक्सवर तुम्ही ज्या गोष्टी बघितल्या त्या गोष्टी बघून तुम्हाला काय पुढच्या सिरीज सजेस्ट करणं, पुढचे व्हिडिओ सजेस्ट करणं, पुढच्या फिल्म सजेस्ट करणं, म्हणजे काय डेटाचं ॲनालिसिस करून पुढच्या काम करणं हे काम कोणाचं असतं? ए आय इंजिनियरचं. इथं काम काय असतं? तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर बिल्ड करून देणं हे असतं सॉफ्टवेअर इंजिनियरचं काम. जसं फुल स्टॅक डेव्हलपर झालं, तुम्ही वेबसाईट बनवताय. ॲप डेव्हलपर झालं, ॲप डेव्हलपर काय करताय? ॲप बनवताय म्हणजे एखादी सर्व्हिस बनवण्याचं काम ते करतात. पण त्या तिथून जो डेटा आलेला आहे त्या डेटा ॲनालिसिस करून पुढच्या गोष्टी त्यांना रिकमेंड करणं, पुढच्या गोष्टी सुचवणं, जसं काही एक माणूसच त्यांना सांगतोय अशा गोष्टी त्यांना कळवून देण्याचं काम कोण करतं? हा ए आय इंजिनियर करत असतो. म्हणजे बॅकएंडला डेटा प्रोसेस डेटा ड्रिव्हन बेस्ड काम करण्याचं तो करतो. नेक्स्ट तुम्ही बघितलं तर हाऊ इट्स वर्क्स. आता मी तुम्हाला सांगितलंच आहे, जसं की एक्झाम्पल दिलं की ईमेल व्हॅलिडेशन की तुम्ही जो ईमेल टाकताय त्यामध्ये काय तुमचं @ वगैरे तुमच्या गोष्टी पाहिजे चेक करणं, मग तो कोड लिहिल की हे सिम्बॉल त्याच्यामध्ये आहे की नाही, किंवा पासवर्ड जर युजर नेम असेल तर त्याचाच पासवर्ड आला पाहिजे, दुसरं कोणाचा आला नाही पाहिजे, ह्या गोष्टी इथं होतात. पण तुमचे जे इथं आहे इथं काय करतो
की तुमचे स्पॅम ईमेल डिटेक्शन. तो इथं काय केलं जातं की तुमचा ईमेल बरोबर आहे की नाही तो चेक केला जातो. जसं ईमेल वगैरे तुम्ही क्रिएट करता ना ईमेल, तर ती ईमेल क्रिएट करताना काय इथे चेक केलं जातं की तुम्ही ईमेलमध्ये एवढे तुमच्या गोष्टी पाहिजे, @ सिम्बॉल पाहिजे, .gmail.com असं तुमचं पाहिजे. इथं काय चेक केलं जातं माहिती का, तिथल्या ते ईमेल तुमचा येतो ना, जो डेटा तुमच्याकडे येतोय ना, त्या डेटामध्ये स्पॅम आणि नॉट स्पॅम कोणते ईमेल, ते स्पॅम डिटेक्शन करण्याचं काम कोण करतं, इथं केलं जातं. AI इंजिनियर हे काम करतो. आलं दे ना. नंतर अजून जर बघायला गेलं तर फ्लेक्झिबिलिटी फेल्स वेन रूल्स डोंट गव्हर्न न्यू केसेस. इथं काय असतं माहिती का, डेटा युजेस मिनिमम डेटाचा यूज होतो आणि इथं मोस्टली तुम्हाला खूप जास्त डेटाची गरज पडते, कारण पूर्ण कामच काय डेटाच्या बेसिसवर काम केलं जातं. पूर्ण कामच काय डेटाच्या बेसिसवर केलं जातं. नेक्स्ट तुम्ही म्हणायला गेले तर कॅल्क्युलेटरचा ॲप बनवणं, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. इथं काय असतं माहिती का की फेस रिकॉग्निशन सिस्टीम, मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं AI इंजिनियर, फेस रिकॉग्निशन सिस्टीम. तुमचे गुगल जेमिनी झालं, बाकीचे जेवढे टूल आहे, श्री झालं, हे सगळे टूल्स काय तुम्ही जर जेमिनाय सोबत बोलताय, सगळ्या गोष्टी बोलताय, ते तुमच्या गोष्टी समजून घेताय आणि तुम्हाला त्याच प्रकारे काय करताय, तुम्हाला गोष्टी सुचवते. असंच एखादं ॲप्लिकेशन बिल्ड करायला, एखादं ॲप्लिकेशन बिल्ड करताना काय ॲप्लिकेशन फक्त आपण जी गोष्टी टाकू त्याच तुम्हाला काय त्या बेसिसवरच पुढच्या गोष्टी प्रोसीड होत राहतात. पण इथं काय माहिती का, तुम्ही जसं बोलशाल त्याच वेळी तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळतो. जसं जेमिनायवर गेला तुम्ही, जेमिनायवर सांगितलं की हे जेमिनाय मला सांग की नाशिकमधलं सगळ्यात पॉप्युलर टेम्पल कोणतं आहे, तर तुम्हाला काय तो पॉप्युलर टेम्पल सांगेल, त्याची हिस्ट्री पण सांग मला, तर हिस्ट्री पण काय तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगाल. हा काय तुमचा डेटा अनालिसिस करून तुम्हाला ह्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात आहे. आलं दे ना. नंतर तुम्ही बघितलं तर टूल्स कोणते यूज होतात, तर इथं मोस्टली तुमचे सॉफ्टवेअर इंजिनिअरमध्ये तुम्हाला माहिती जावा, C++, पायथॉन, नंतर फ्रंट एंड बॅक एंड इथं पण यूज होतं. पण इथं मोस्टली जे काम करता माहिती जावा फुल स्टॅक, पायथॉन फुल स्टॅक, अँड्रॉइड डेव्हलपर झाले, रिॲक्ट नेटिव्ह जे काम करताय, फ्लास्क झाले, हे सगळे काय तुमचे ॲप्लिकेशन बिल्ड करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते कोण करतं, सॉफ्टवेअर इंजिनियर करतो. पण इथं ज्या गोष्टी आहे तुमच्या AI इंजिनियरमध्ये, इथं काय यूज होतं माहिती तुमचं पायटॉर्च झालं, टेन्सर फ्लो झालं. पुढं जेव्हा सांगाल मी तुम्हाला सिलेबस तेव्हा तुम्हाला कळेलच काय काय. नंतर सायकेट लर्न झालं, या सगळ्या लायब्ररीजचा काय यूज होतो, मशीन लर्निंग बेस्ड लायब्ररी. ही काम असतं सॉफ्टवेअर इंजिनियर आणि AI इंजिनियर. आय होप तुम्हाला दोघांमधला डिफरन्स हा कळालेला असेल. भले मी काही गोष्टी लिहिल्या नसतील, पण काही नाही, तुम्हाला कळणं ही इम्पॉर्टंट आहे. दोघांचा रोल समजला काय. आता दुसरं गोष्टी की 2000 वाय AI इंजिनिअरिंग इन 2026, की AI इंजिनियर 2026 मध्ये का करायची आहे, तर मेन रिझन हेच आहे की मी ती न्यूज परत वाचून दाखवतो. फास्टेस्ट फ्युचर जॉब्स रिपोर्ट्स 2025, there are the fastest growing jobs between now and the end of the decade, including काय include आहे त्याच्यामध्ये बघा, बिग डेटा स्पेशलिस्ट, फिनटेक इंजिनियर्स अँड AI अँड मशीन लर्निंग स्पेशलिस्ट. फिनटेक इंजिनियर म्हणजे की जे फोनपे वगैरे जे काम करतात तिथे त्यांना गरज पडणार आहे या गोष्टींची. अदर प्रोफेशनल्स आर डिक्लाइनिंग क्विकली. बाकीचे प्रोफेशनल काय थोड्या दिवसामध्ये असं म्हणतात डिक्लाइन, पण काही गोष्टी जाणार नाही, जॉब्स कमी होतील तिथं, पण काय इकडे जॉब्स पण वाढणार आहे तुमचे. आलं ना. पुढचं फ्युचर जे म्हणतात ना AI, पण ॲक्च्युअलमध्ये ते AI फ्युचर काय हे तुम्हाला मी इथं समजून सांगतो. आलं ना. including various clear roles and administrative assistants. The वर्ल्ड इकॉनॉमिक फॉर्मवर ही न्यूज आहे, मी पाहिजे तर तुम्हाला ती न्यूज ॲड करून देतो. डिमांड इन ग्रोईंग अक्रॉस, कुठं त्याची गरज आहे, जवळपास हेल्थ केअरमध्ये सगळ्यात जास्त गरज आहे, फायनान्समध्येच गरज आहे, ई कॉमर्समध्ये गरज आहे. ई कॉमर्स म्हणजे तुमच्या ॲमेझॉन, फ्लिपकार्टमध्ये तुम्हाला काय आता जसं सांगितलं की तुम्ही जी गोष्टी परचेस करताय त्या परचेस केलेल्या गोष्टीच्या बेसिसवर तुम्हाला काय गोष्टी सजेस्ट करणं. नंतर ॲटोनॉमस सिस्टीममध्ये यूज केलं जातं. कंपनीज नीड इंजिनियर्स हू कॅन काय करू शकतात ते, ट्रेन मॉडेल, डिप्लॉय AI सिस्टीम्स, इम्प्रूव्ह ॲक्युरेसी युझिंग डेटा. जो डेटा आलेला आहे त्या डेटाच्यानुसार काय ॲक्युरेसीला इम्प्रूव्ह करणं, AI सिस्टीमला डिप्लॉय करणं आणि मॉडेलला ट्रेन करणं, या गोष्टींची काय कंपनीला आज सगळ्यात जास्त गरज आहे. आलं दे ना. आता AI इंजिनियरला सगळ्यात जास्त काय लागतं हे मी तुम्हाला आता इथे लिहून देतो. आता इथून जे पुढचं लिहितोय ना त्याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे. आता हे जे मी सांगतोय ना हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आलं दे ना. इथून पुढचं सिलेबस आपला खरा स्टार्ट झालेला आहे. इथून पुढे बघा काय आहे, कोर स्किल स्टॅक. कोणत्या कोर स्किल लागत आहे तुम्हाला, कोर स्किल स्टॅक. तर कोणत्या कोर स्किल स्टॅक आहे इथं बघू शकता तुम्ही. सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट तुमचं मॅथमॅटिक्स. ज्यांनी पण
मॅथमॅटिक्सला इग्नोर केलं होतं आत्तापर्यंत, तर तुम्हाला सगळ्यात पहिले मॅथमॅटिक्स शिकायचं आहे. M1 M2 M3 ते तुमचं जे मॅथमॅटिक्स इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला शिकवलं गेलं होतं ते सगळं तुमचं पाहिजे. इवन 12वीपर्यंत तुम्ही जे मॅथमॅटिक्स शिकलं होतं ते सगळं मॅथमॅटिक्स ॲटलिस्ट बेसिक लेवलपर्यंत तरी तुम्हाला आलं पाहिजे. मेन इथं काय मॅथमॅटिक्स आहे. कोणतं मॅथमॅटिक्स लागेल हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे, पण पहिलं कोर स्किल कोणतं आहे तुमचं? मॅथमॅटिक्स. दुसरं म्हणजे की प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये बघायला गेलं तर तुमची पायथॉनवर सगळ्यात जास्त कमांड पाहिजे. पायथॉनवर काय सगळ्यात जास्त कमांड पाहिजे, आणि आपली पायथॉनची प्रोग्रामिंग सिरीज चालू आहे आणि मी ह्याच हिशोबाने शिकवतो की तुम्हाला पुढे जाऊन काय AI मध्ये पण यूज होईल. नंतर तुमचं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. ज्याचं डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम स्ट्रॉंग नाही आहे त्यांनी सगळ्यात पहिलं मी आत्ताच सांगितलं, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम तुम्ही काही करा, सॉफ्टवेअर इंजिनियर बना किंवा AI इंजिनियर बना, तुम्हाला डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम हे करावंच लागतं. आलं ना? ॲरे झालं, तुम्ही झालं पुढे स्टॅक झालं, क्यू झालं, लिंक लिस्ट झालं, पुढे तुम्ही ट्री झालं, ग्राफ झालं. ट्री आणि ग्राफचा तर खूप जास्त यूज होतो AI मध्ये. आलं ना? या गोष्टी तुम्हाला काय शिकण्याचे याला ऑप्शन नाही. या 3 कोर स्किल तुम्हाला परफेक्ट करावेच लागतील. तुम्ही तिकडे काहीही करा, पण या गोष्टी तुम्हाला आधी शिकावंच लागतील. आलं ना? आता तुम्ही म्हणशाल सर मॅथमॅटिक्समध्ये नेमकी आम्ही काय शिकायचं, हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ही 3 गोष्टी समजल्या, ह्या कोर स्किल स्टॅक लागणार आहे कशासाठी? AI इंजिनियरसाठी. लिहिताय ना माझ्यासोबत? लिहितच चाला. इथून लिहायला सुरुवात करा आता. मॅथमॅटिक्स, पायथॉन आणि DS आहे. DS युजिंग पायथॉन करू शकतो तुम्ही. डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम सगळ्यांना माहितीचे कन्सेप्ट, ऑलमोस्ट असे पण विद्यार्थी असतील जे पासआउट झालेले, त्यांच्यासाठी मी सांगतोय. आलं. नेक्स्ट आहे मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला काय काय येणार आहे. तर मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही सगळ्यात पहिलं बघा, मॅथमॅटिक्सचा सिलेबस तुम्हाला लिहून देतोय मी. मॅथमॅटिक्स तर सगळ्यात पहिलं बघा तुमचं लिनियर अल्जेब्रा. काय? लिनियर अल्जेब्रा काय असतं? लिनियर अल्जेब्रा जसं वेक्टर झालं. लिनियर अल्जेब्रामध्ये काय असतं? तुमचं वेक्टर चॅप्टर बघितलं का तुम्ही? वेक्टर झालं, नंतर मॅट्रायसेस, नंतर तुम्ही आता तिथं यूज कुठं होतं या दोघांचा यूज कुठं होतं ते पण मी ते रिलेट करून सांगतो तुम्हाला. या दोघांचं यूज कुठं होतं ते न्यूरल नेटवर्क तुम्ही पुढे शिक्षाल ना. न्यूरल नेटवर्क, त्या न्यूरल नेटवर्कमध्ये ना तुम्ही डीप लर्निंग वगैरे जेव्हा शिक्षण ना तेव्हा वेक्टर आणि मॅट्रायसेसचा यूज होतो. आलं ना? लिनियर अल्जेब्रा या गोष्टींचा यूज पुढे तुमचा होणार आहे. त्याच्यामुळे तुमचं मॅथ पण काय स्ट्रॉंग हे पाहिजेच. दुसरं चॅप्टर म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स. मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो नाही तर ठीक आहे चला. प्रोबॅबिलिटी अँड काय स्टॅटिस्टिक्स. प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स. याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? याच्यामध्ये तुम्ही बघा मीन झालं, नंतर काय व्हॅरियन्स झालं, आणि तुम्ही एक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे कन्सेप्ट आहे ना ते तुम्हाला स्टडी करायचं आहे. मीन, व्हॅरियन्स, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता ज्यांनी JEE चॅप्टर केले असेल त्यांना माहितीच असेल, नसेल जरी केलं तरी तुमच्या M3 मध्ये आहेच आहे. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 किंवा जे BCA करत असेल, BCS करत असेल त्यांना बहुतेक हा आहे प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स. किंवा बऱ्याचशा यांच्यामध्ये हा सब्जेक्ट असतोच, डायरेक्टली मॅथमध्ये तुम्हाला टाकलंच जातं. तर ह्या गोष्टी पण केल्या जातात. तुम्ही म्हणशाल आता याचा यूज कुठे? प्रेडिक्शन किंवा अनसर्टिनिटी ही खूप मोठी गोष्ट आहे, तर तिथं या गोष्टींचा यूज होतो. प्रेडिक्शन करण्यासाठी किंवा अनसर्टिनिटी ह्या प्रेडिक्ट आणि काय अँड अनसर्टिनिटी साठी आपला काय सगळ्यात जास्त यूज होतो. आलं ना? आता थोडंसं हे तुम्हाला दिसत नसेल गोष्टी, पण ठीक आहे माझ्यासोबत लिहित असाल तर तुम्हाला कळून जाईल. प्रेडिक्शन काय आणि अनसर्टिनिटी तुम्हाला करता आली पाहिजे. नंतर कॅल्क्युलस मॅथ तुम्हाला आलं पाहिजे. कॅल्क्युलस मॅथमध्ये काय तुमचं डेरिव्हेटिव्ज, इंटिग्रेशन हे तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. हे तुम्हाला आलंच पाहिजे, कारण तुमची बॅक प्रोपिगेशन नावाची एक टेक्निक असते न्यूरल नेटवर्कमध्ये तुम्ही शिकाल. बॅक प्रोपिगेशन एरर लॉससाठी आपण एरर लॉस फाइंड करतो. तिथं बॅक प्रोपोगेशन असताना तिथं तुमची यूज होते. ही डेरिव्हेटिव्हची त्याची खूप जास्त गरज पडते. कॅल्क्युलस तुमचा एक चांगला चॅप्टर आहे, तुम्ही तो स्टडी करा. आणि तुमचं डिस्क्रीट मॅथ हे सगळे सब्जेक्ट जे इंजिनिअरिंग करतो ना त्याला सगळं माहीत असं. डिस्क्रीट मॅथमध्ये काय लॉजिक, सेट्स वगैरे या सगळ्या गोष्टी ना त्या पण तुमच्या काय इथे यूज होणार आहे मॅथमध्ये. आणि हे अल्गोरिदममध्ये मोस्टली यूज केलं, यूज इन अल्गोरिदम. तर डिस्क्रीट मॅथ झालं,
कॅल्क्युलस झालं, प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स झालं आणि लिनियर अल्जेब्रा झालं. ही सगळं तुमचं इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये ऑलमोस्ट इन्क्लूड आहे. ज्यांनी M1 M2 M3 केलेले त्यांना माहीतच असेल या सगळ्या गोष्टी काय तुमच्या तिथे इन्क्लुडेड आहे. आणि तुम्ही जर बोलले तर यांच्यावर मी एक वन शॉट पण बनवू शकतो, आलं ना. पण तुमची रिकमेंडेशन किंवा तुम्ही जे सांगशाल त्या बेसिसवरच मी वन शॉट बनवू शकतो, असं डायरेक्टली नाही. मॅथमॅटिक्स तुम्ही शिकवा सर तर मी मॅथमॅटिक्स पण तुम्हाला शिकवायला रेडी, आलं ना. आता हे झालं काय काय गोष्टी तुमच्या की लिनियर अल्जेब्रा मी तुम्हाला शिकवलं. आता हे तुम्हाला ना या गोष्टीने शिकवून नाही चालणार. आता याला प्रोग्रामिंगसोबत रिलेट करायचं आणि तुम्हाला पुढे पायथॉन लँग्वेज शिकावं लागते. काय झालं, पायथॉन लँग्वेज शिकावं लागते. पायथॉन मी तुम्हाला जेवढे चॅप्टर सांगितले, जसे कोणते कोणते, लिनियर अल्जेब्रा सांगितलं, दुसरं म्हणजे वेक्टर आणि मॅट्रायसेस, तिसरं म्हणजे की प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स, मीन व्हॅरियन्स, कॅल्क्युलस, डेरिव्हेटिव्स, ग्रेडियंट्स, डिस्क्रीट मॅथ, लॉजिक, हे सगळे तुमचे काय यूज होणार आहे. कसे यूज होणार आहे, तुम्ही जेव्हा शिकशाल, पूर्ण जेव्हा कोर्स शिकशाल तेव्हा त्या कोर्समध्ये तुम्हाला समजत जातील गोष्टी. पण आज तुम्ही या गोष्टी शिकून घ्या, आलं देणार. हे तुम्हाला या गोष्टी तुम्हाला प्रोग्रामिंगमध्ये इम्प्लिमेंट करायचे, आलं देणार. ही ग्रेडियंट वगैरे तुम्हाला कॅल्क्युलेटची गरज पडेल तिथं. बॅक प्रोपगेशन सांगितलं मी, तिथं तुम्हाला कॅल्क्युलेटची गरज पडेल. तिथं अजून तुम्हाला काय लॉजिक सेट्समध्ये की अल्गोरिदममध्ये तुम्हाला काय डिस्क्रीट मॅथचा जास्त यूज होईल. या सगळ्या गोष्टी आहे. हा पूर्ण गोष्टी तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या आधी काय स्टेप बाय स्टेप स्टडी करावं लागेल. आणि पायथॉन ही काय, पायथॉन हे झालं तुमचं मॅथमॅटिक्सचं बेसिक झालं. आता नेक्स्ट आहे तुमचं पायथॉन. पायथॉन काय असतं, पायथॉन हे मॅन्डेटरीच आहे तुमचं. त्याच्यामध्ये तुम्हाला लूप शिकणं, फंक्शन शिकणं, पूर्ण पायथॉनचा पहिल्या व्हिडिओमध्येच मी पूर्ण गोष्टी सांगितल्या काय काय गोष्टी तुम्हाला रिकमेंडेशन गरजेचं आहे. नुसतं पायथॉन शिकून चालणार नाही, तुम्हाला ॲडव्हान्स पायथॉन पण शिकावं लागेल. त्यामध्ये सगळ्यात पहिलं तुमचं कोर आणि OOP, कोर बेसिक्स, पायथॉनचं सगळं इफ हेल्स वगैरे, इलिफ वगैरे, फंक्शन वगैरे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग तुमचे काय हे पायथॉनमध्ये आधी तुम्ही परफेक्ट करा. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला इथपर्यंतच लिमिट नाही राहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचं नमपाय, त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचं पांडाज, त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचं मॅटप्लॉटलिब. ह्या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला काय शिकावं लागेल. नमपाय, पांडाज आणि मॅटप्लॉटलिब हे बेसिक लेवलला काय तुमचं आधी सगळ्यात पहिलं काय बेसिक लेवलला तुम्हाला या गोष्टी शिकणं आहे की न्यूमेरिक डेटासोबत कसं ऑपरेशन करायचं तुम्हाला नमपाय शिकावं लागेल. डेटाला मॅनेज कसं केलं जातं पांडाज शिकावं लागेल. डेटाला व्हिज्युलाइज कसं केलं जातं मॅटप्लॉटलिब शिकावं लागेल. अजून एक सी बॉन्ड म्हणून पण असते, ते सी बॉन्डला पण काय तुम्हाला जसं पायथॉन होईल ना त्यानंतर तुम्हाला काय ह्या लायब्ररीज शिकायच्या असतं, आलं ना. या गोष्टी आहे व्हिज्युलायझेशनसाठी तुमचा यूज होतो. आणि मी तुम्हाला सांगितलं की लूप्स वगैरे तुमच्या खूप जास्त गोष्टी पक्क्या पाहिजे. आता ज्यांनी पायथॉन केलेले त्यांना गोष्टी माहिती आहे. तुम्हाला पायथॉन शिकणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि पायथॉनच्या काही गोष्टी जसं मी तुम्हाला सांगितलं मॅथमॅटिक्स हे डायरेक्टली तुम्ही इम्प्लिमेंट करायला गेला आणि बाकीचे लँग्वेज हजारो लाईनचे कोड होईल. पण त्याच गोष्टी पायथॉनमध्ये लायब्ररी मॅनेजमेंट असल्यामुळे काय की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी इनबिल्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. पण त्या इनबिल्ट प्रोव्हाइड करण्याच्या आधी तुम्हाला पूर्ण मॅथ व्यवस्थित आलं पाहिजे, जेवढं मी सांगितलं तेवढं, आलं ना. डेटा स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे. आता डेटा स्ट्रक्चर का शिकायचं की का आपली इफिशियन्सी चांगली झाली पाहिजे. अजून तुमचा जो इंटरव्ह्यू क्लिअर करण्यासाठी ना तुम्हाला डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदमची गरजच पडते. कारण डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम हार्ड एक इलिमिनेशन राऊंड झालेलं आहे. तुमचं जर DSA स्ट्रॉंग नसेल ना तुम्ही पहिला राऊंडच क्लिअर करू शकत नाही. त्याच्यामुळे काय हे झाल्यानंतर तुमचं डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम तुम्हाला आलंच पाहिजे. तुम्ही म्हणत असाल तर DSAवर मी एक कम्प्लीट रोडमॅप बनवू शकतो. काय काय आलं पाहिजे डेटा स्ट्रक्चरमध्ये, की डेटा स्ट्रक्चरमध्ये काय काय आलं पाहिजे तुम्हाला, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचे ॲरे, लिंक लिस्ट झालं, स्टॅक झालं, क्यू झालं, नंतर ट्री आणि ग्राफ तुमचे चांगलं पाहिजे. एवढ्या नुसतं शिकून उपयोग नाही, त्यांना इम्प्लिमेंट कसं केलं जातं या गोष्टी पण तुम्हाला आल्या पाहिजे, आलं ना. हे झालं तुमचं बेसिक लेवलपर्यंत. आता तुम्हाला काय शिकायचं आहे, डेटा कलेक्शन, डेटा क्लिनिंग, फीचर इंजिनिअरिंग आणि डेटा पाईपलाईन्स या गोष्टी तुम्हाला शिकायच्या. पुढं काय शिकायचं आहे, डेटा कलेक्शन. आता डेटा सायन्स फंडामेंटल्स तुम्हाला आले पाहिजे, म्हणजे डेटा क्लिनिंग कशी केली जाते, काय काय DSA झाल्यानंतर तुम्हाला काय पुढं शिकायचं आहे, थोडं डेटा सायन्स तुम्हाला शिकायचं. त्यामध्ये तुम्ही काय शिकशाल, डेटाला क्लीन कसं केलं जातं, की म्हणजे की खूप सारा डेटा आहे त्या क्लिनिंगच्या प्रोसेस तुम्हाला जमल्या पाहिजे. नंतर तुमच्या डेटा क्लिनिंग नंतर कलेक्शन, नंतर फीचर इंजिनिअरिंग तुम्हाला करता आली पाहिजे, फीचर इंजिनिअरिंग. नंतर नेक्स्ट आहे तुमचं की डेटा पाईपलाईन्स काय असतं ह्या कन्सेप्ट तुम्हाला आल्या पाहिजे. डेटा पाईपलाईन्स आलं ना. डेटा क्लिनिंग, फीचर इंजिनिअरिंग आणि डेटा पाईपलाईन्स आलं ना.
याच्यासाठी जे तुमचे टूल यूज होणार आहे, सगळ्यांना माहिती डेटा सायन्ससाठी काय काय यूज करतो आपण, पांडाज आणि नमपाय. पांडाज आणि नमपाय हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. ज्युपिटर नोटबुकचा यूज करता, हे टूल मी तुम्हाला सांगेल पुढं. ज्युपिटर नोटबुक झालं, VS कोडचा तुम्ही यूज करू शकता, पण मोस्टली जी ज्युपिटर नोटबुक आहे ना त्याचा सगळ्यात जास्त यूज केला जातो. आणि त्यानंतर तुम्हाला शिकावं लागतं ही डेटा क्लिनिंग फीचर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मशीन लर्निंग तुम्हाला शिकावं लागतं. आता मशीन लर्निंगमध्ये 3 गोष्टी असतात. एक असतं सुपरवाइज लर्निंग आणि दुसरं असतं अनसुपरवाइज लर्निंग, नंतर रिइन्फोर्समेंट लर्निंग. आता एवढा मोठा सिलेबस आहे, मी तुम्हाला डायरेक्टली काय करतो, पुढचं सिलेबस डायरेक्टली काय करतो की डीप लर्निंग आणि मशीन लर्निंग या गोष्टी मी तुम्हाला डायरेक्टली काय करतो इथं ओपन करून दाखवतो. जो PDF आहे आपला त्याला मी शेवट मला ओपनच करावा लागला. तो काय करतो, AIML किंवा AI इंजिनिअरच्या पोस्टसाठी जेवढा सिलेबस आहे तो सगळ्याच्या सगळा काय इथं मी डाउनलोड करून म्हणजे बनवलेला आहे. PPT मी तुम्हाला दाखवतो काय काय गोष्टी आहे. तर जसं की प्रोग्रामिंग टूल्स, AIML, GenAI किंवा AI इंजिनियर तुम्ही या गोष्टी म्हणू शकता. प्रोग्रामिंग टूल्स झालं, डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी यूज कराव्या लागेल. मॅथमॅटिक्स फॉर AIML या सगळ्या गोष्टी मी ते लिहिलेल्या आहे. मशीन लर्निंग, मॉडेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स, सुपरवाइज लर्निंग, नंतर न्यूरल लँग्वेज, सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग, रिइन्फोर्समेंट लर्निंग, ट्रान्सफॉर्मेशन मॉडेल, फ्रेमवर्क्स अँड लायब्ररीज आणि प्रोजेक्ट कोणते कोणते. तर सगळ्यात पहिलं बघा, तुमचं प्रोग्रामिंग टूल्समध्ये बघितलं तर पायथॉन, कोर, ओपीज, नमपाय, पांडाज, मॅटलॉजिक, सीबॉर्न, SQL तुम्हाला शिकावं लागेल डेटा सायन्ससाठी, आणि गिट आणि गिटअप पण तुम्हाला शिकावं लागेल. नंतर डेटा अनालिसिससाठी तुम्हाला सांगितलं मी, डेटा कलेक्शन तुम्ही शिका, डेटा क्लिनिंग कशी केली जाते ती शिका, प्री प्रोसेसिंग काय असतं, मिसिंग व्हॅल्यूजला हँडल करणं, आउटलायर डिटेक्शन करणं. तुम्ही म्हणशाल सर खूप अवघड टर्म वाटत आहे. जेव्हा शिकायला सुरुवात करशाल तेव्हाच तुम्हाला या गोष्टी समजते. आता मी किती पण सांगितले मिसिंग व्हॅल्यूज काय, आउटलायर काय असतं, या गोष्टी तुम्हाला लवकर समजणार नाही. पण जेव्हा आता ही रोडमॅपचा व्हिडिओ, पण तुम्हाला एकदा आयडिया देऊन गेली काय रोल असतो सॉफ्टवेअर इंजिनिअरचा आणि एका AI इंजिनिअरचा काय रोल असतो. नंतर तुमचं येतं व्हिज्युअलायझेशनमध्ये, हे सगळे तुम्हाला व्हिज्युअलायझेशन शिकायचे. मॅथमॅटिक्स तुम्हाला मी सांगितलं की मीन मोड, नंतर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे, हायपोथेसिस टेस्टिंग कशी करता हे तुम्हाला माहीत पाहिजे. बेसिक प्रोबॅबिलिटी, कंडिशनल प्रोबॅबिलिटी, बेस थेरम काय असतो. नंतर मशीन लर्निंगमध्ये बघा मशीन लर्निंग काय असतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग याचे खूप सारे अल्गोरिदम आहे, ते तुम्हाला स्टडी करता आले पाहिजे. हे 3 टाईपचे तुमचे मेनली यूज केले जातात. याच्यामध्ये लेबल डेटा यूज केला जातो. नंतर रिइन्फोर्समेंट लर्निंग काय असते, नंतर तुमची अनसुपरवाइज लर्निंग काय असते, सुपरवाइज लर्निंग काय असते, या गोष्टी तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आलं ना. नंतर बायस व्हेरियस ट्रेड ऑफ, ओव्हरफिटिंग आणि अंडरफिटिंग. आता ज्यांनी IT केलेलं आहे त्यांना मशीन लर्निंग नावाचा सब्जेक्ट होता. मी स्वतः पण मशीन लर्निंग नावाचा सब्जेक्ट एकदम व्यवस्थितपणे शिकलेलो आणि स्वतः इम्प्लिमेंटेशन पार्ट पण मी अजून कंटिन्युएशनमध्ये त्या गोष्टी अजून पण काय शिकतो आले ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. आता मी मॉडेल इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन मॅट्रिक्स म्हणजे असते, ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू निगेटिव्ह, त्या गोष्टी तुम्ही जेव्हा शिकशाल, फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह या गोष्टी यूज होतात. ॲक्युरेसी काय असते, प्रिसिजन काय असतो, एखादा मॉडेल तुम्ही बिल्ड केलं त्याच्यामध्ये ॲक्युरेसी किती असते, प्रिसिजन काय असतो, रिकॉल काय असतो, F1² काय असतो, ROC AOC कर्व कसा फाइंड केला जातो, या सगळ्या गोष्टी तुमच्या होणार. नंतर सुपरवाइज लर्निंगमध्ये तुमचं येतं रिग्रेशन बेस अल्गोरिदम. त्यामध्ये लिनियर रिग्रेशन असतं, मल्टी लिनियर रिग्रेशन असतं आणि पॉलिमिनियर रिग्रेशन असतं. हे सगळं काय तुमचं सुपरवाइज लर्निंगमध्ये येतं. नंतर क्लासिफिकेशन बेस जर गेला तर लॉजिस्टिक रिग्रेशन असतं. नंतर KNN नेबर्स, नंतर नेव्ही बेस, सपोर्ट वेक्टर म्हणजे SVM काय असतो, डिसिजन ट्री काय असतो, रँडम फॉरेस्ट अल्गोरिदम, हे सगळे काय तुमचे क्लासिफिकेशनमध्ये येतात आणि रिग्रेशन हे सुपरवाइज लर्निंगमध्ये येतात तुमचे. आलं या गोष्टी शिकल्यानंतर तुम्ही स्पॅम, नॉट स्पॅम या गोष्टी तुम्ही शिकू शकता. अनसुपरवाइजमध्ये परत K मीन्स क्लस्टरिंग म्हणून असतो. तुम्ही माझ्या सर एवढे सारे अल्गोरिदम आम्ही करणार कसे काय, मी सांगितलं ना AI इंजिनियर बनायचं तुम्हाला 1 वर्ष दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही, त्याच गोष्टीचा विचार करायचा. आलं ना. नंतर काय K मीन्स क्लस्टरिंग, हायरार्चिकल क्लस्टरिंग, असोसिएशन रूल मायनिंग, अप्रायोरी अल्गोरिदम काय असतो, इक्लॅट अल्गोरिदम, डायमेन्शनॅलिटी रिडक्शन, PCA नावाचा अल्गोरिदम तुम्ही ऐकला असेल तर तो असुपरवाइजमध्ये होतो. रिइन्फोर्समेंटमध्ये गेले तुम्ही तर काय रिवॉर्ड आणि पॉलिसी बेस काम करतं. जसं की MDP, क्यू लर्निंग, डीप क्यू नेटवर्क, DQ1. आता या अशा गोष्टी आहे मी स्वतः पण शिकता अजून म्हणजे कंटिन्युएशनमध्ये काम चालूच आहे माझं त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी. पण तुम्ही पण या गोष्टी शिकायला सुरुवात करा, तुम्हाला पण काय चांगल्या गोष्टी शिकायला या नक्की मिळतील. आलं ना. डीप लर्निंग मग तुमचं स्टार्ट होईल. डीप लर्निंगमध्ये तुम्ही ANN, RNN, CNN
सगळ्या गोष्टी शिकशाल. बॅक प्रोपेगेशन काय असतं, ग्रॅडियंट काय असतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकायला सुरुवात करशाल. न्यूरल नेटवर्कमध्ये FNN, CNN, RNN, LSTM काय असतो, नंतर तुमचा GRU काय असतो आणि ट्रान्सफॉर्मेशन आर्किटेक्चर हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचं एन्कोडर डिकोडर मॉडेल, पोझिशनल एन्कोडिंग, हे एन्कोडिंग तुम्हाला कळता आली पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन मॉडेल नंतर तुम्हाला NLPचं बेसिक म्हणजे की नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, जसं टेक्स्टला प्रोसेसिंग करणं, टोकनायझेशन म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्प्रेड करणं, स्ट्रीमिंग लिमिटायझेशन म्हणजे की वर्ड रूट्समध्ये त्यांना स्ट्रीमिंग करणं, वर्ड एम्बेडिंग नावाची एक कन्सेप्ट आहे, त्यानुसार त्याला क्लासिफाय करणं, सेंटिमेंट ॲनालिसिस काय असतं, नंतर नेम एंटिटी रिकॉग्निशन, हिचं थिअरॉटिकल पार्ट जाणून उपयोग नाही, त्याचा इम्प्लिमेंटेशन पार्टवाला पण तुम्हाला जमला पाहिजे. आलं ना. नंतर येतं तुमचं LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल. खूप जास्त LLM इंजिनियर पण म्हटलं जातं काही ठिकाणी AI इंजिनियरला, जे LLM बेस काम करतात. जसं तुमचं ChatGPT झालं, जेमिनाय झालं, ह्या गोष्टी तुमच्याकडून बनवून घ्या. नंतर जनरेटिव्ह AI तुमची पुढं कन्सेप्ट येते. टेक्स्ट जनरेशन, इमेज जनरेशन, कोड जनरेशन, ओपन APIचा यूज करून तुम्ही कसं यूज करू शकता, ही जनरेटिव्ह AI मध्ये येतात. AI यूट्यूबवर काही वेगळ्या पद्धतीने पण शिकवलं जातं आणि काही अजून दुसरं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पूर्ण त्याच्या मागचं सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात, लँगचेंग वगैरे. आलं ना. नंतर रॅग म्हणून असतं, रिट्रॉयल ॲग्युमेंटेड जनरेशन, गॅन्स म्हणून असतं, जनरेटिव्ह ॲडझर्नल नेटवर्क. फ्रेमवर्क्समध्ये बघितलं तर सायकिट लर्न, टेन्सर फ्लो, केरास, पायटॉश, OpenCV, NLTK, SparseCI, या सगळ्या गोष्टी यूज होतात. आलं ना. डिप्लॉयमेंटमध्ये तुम्हाला फ्लास्क वगैरे आलं पाहिजे. फ्लास्क आणि रेस्ट APIs आणि डिप्लॉय करायला डॉकर, कुबरनेटचं बेसिक नॉलेज पाहिजे तुम्हाला. मॉडेल वर्जनिंग करता आले पाहिजे. CI/CD ML साठी कसं यूज करतात ते तुम्हाला माहीत पाहिजे. आणि नेक्स्ट प्रोजेक्ट, तुम्हाला खूप सारे प्रोजेक्ट तिथं बनवावं लागणार. ऑलमोस्ट माझ्यामध्ये एंड टू एंड ॲप्लिकेशन धरून तुम्हाला 5 ते 6 प्रोजेक्ट टोटल बनवावेच लागतील. तेव्हा तुम्ही कुठं एक बेसिक लेवलपर्यंत शिकू शकता. आलं ना. आता तुम्ही म्हणशाल सर याचा सिलेबस तुम्हाला सांगताच 30-35 मिनटं गेले, तर विचार करा हे बिल्ड करायला तुम्हाला किती टाईम लागेल. आलं ना. इनिशियल लेवलला जे AI/MLचं गोष्टी जर करत असतील तर माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही स्टार्ट करा आणि स्टार्ट करता कंटिन्युअसली गोष्टी लर्न करत राहा, गोष्टी शिकत राहा आणि तुमचा इंटरेस्ट हा पाहिजे या फील्डमध्ये येण्यासाठी. जर इंटरेस्ट नसेल ना, मग तुम्ही मधूनच सोडून जाशाल, कारण ही लॉंग टर्मचा गोल आहे. मध्ये जे शॉर्ट टर्म जे लोक आहेत ते नाही टिकू शकत. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त डीपमध्ये अभ्यास करावा लागेल. कंटिन्युअसली 5 ते 6 तास तुम्हाला डेली द्यावं लागतील, तेव्हाच कुठे काय या गोष्टी वर्क होत असतात तुमच्या. अजूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, अजूनही तुम्हाला डीपमध्ये काही गोष्टी जाणून घ्यायच्या असेल आणि ह्या गोष्टी फ्युचरमध्ये मी शिकू शकतो, आता सध्या मी या गोष्टी नाही आहे. मी या गोष्टींसाठी मला असं वाटतं की अजून याच्यावर खूप जास्त टाईम देण्याची मला गरज आहे. त्यामुळे मी काही सिरीज आपले पोस्टपोन पण करून दिलेले. नेक्स्ट इयरला शक्यतो बघू किंवा त्याच्या नेक्स्ट इयरला या गोष्टी मी आणण्याचा प्रयत्न करेल. आलं ना. तोपर्यंत तुम्ही पायथॉन करा, DSA करून ठेवा. म्हणजे कसं आहे की पुढं मी जेव्हा गोष्टी शिकवल त्यावर मी डायरेक्टली मशीन लर्निंग, डेटा सायन्स, पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकवायला सुरुवात करेल. आलं ना. आता तुम्ही म्हणशाल सर तुम्ही शिकताय तर आम्हाला कसं शिकवणार. आलं ना. मी अशा पद्धतीने शिकतो की मला दुसऱ्याला शिकवता पण आलं पाहिजे. तुम्ही पण अशा पद्धतीने शिका की जसं तुम्हाला दुसऱ्याला शिकवता पण आलं पाहिजे. आलं ना. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कंप्लीट AI इंजिनिअरचा रोडमॅप तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला आहे. ह्या PDF पण मी खाली टाकून देतो, आपल्या लिंक इथे देऊन देतो. व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक देतो, तिथे मी नंबर वगैरे तर मोस्टली DM करा तुम्ही इंस्टाग्रामवर, तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.